एकाच वेळेस मी भाऊ म्हणून आणि बॉस म्हणून हे फेल ठरलो. नाही सर, असं काही नाही हो. तुम्ही खूप चांगले बॉस आहात. तुमच्या कंपनीत तुमच्या हाताखाली काम करणं हा खूप चांगला एक्सपिरियन्स असतो आमच्यासाठी. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे श्वेता, पण त्यामुळे माझ्या चुका नाही पुसल्या जात. तुला जो त्रास झालाय, जो मनस्ताप झालाय, जे नुकसान तुझं झालंय त्याबद्दल मी हात जोडून तुझी माफी मागतो. मला खरंच क्षमा कर. सर सर प्लीज तुम्ही हात नका ना जोडू प्लीज. अहो मी खूप लहान आहे हो, तुम्ही खूप मोठे आहात. प्लीज. मोठ्या माणसांकडनंही कधी कधी खूप मोठ्या चुका होतात आणि त्यातलीच ही एक आहे. पण यापुढे नाही, मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे आपल्या ऑफिसमध्ये तू फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करणार नाहीस, मी तुझा बॉस म्हणून काम करणार नाही. मग आमच्या आधीराच्याच वयाशी असशील ना तू, माझ्या बहिणीसारखीच आहेस. यापुढे मी तुझा भाऊ म्हणून तिथे असणार आहे, बॉस म्हणून नाही. थँक्यू सर. सॉरी दादा. थँक्यू. आणि यानंतर घाबरायचं नाही श्वेता. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. ज्यांना स्त्रीचा सन्मान करता येत नाहीत ना, त्या व्यक्ती खरं तर मला माझ्या डोळ्यासमोर पण नकोय, पण केवळ आजी आणि काकूकडे बघून त्या दया घरात आहेत. आता बघत काय उभा राहण्यास अंशू, श्वेताची माफी माग. सॉरी. नुसतं सॉरी नाही, तिच्या पायावर डोकं ठेव तू. हीच जागा आहे तुझी. ही तुझी घाणेरडी वृत्तीनं मला चिरडून टाकायचे. श्वेताच्या पायावर डोकं ठेव अंशुमन. सॉरी. श्वेता, आणि तू उद्यापासून ऑफिसला यायला लाग. सगळं पूर्वीसारखंच असेल. या प्रसंगाबद्दल ऑफिसमध्ये तुझ्याशी कोणी एका शब्दानेही बोलणार नाही. थँक्यू दादा. आणखी एक जबाबदारी तुझ्यावरती द्यायची आहे मला. तू दर महिन्यातनं एकदा आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या फिमेल स्टाफशी बोलत जाशील. कदाचित तू ज्या प्रसंगातनं गेली आहे तशा प्रसंगातनं एखादी स्त्री, एखादी महिला कर्मचारी जर गेली असेल तर ती आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला त्याच्यावरती कडक कारवाई करते. करशील?